ओम नमो आदेश, सत नमो आदेश, गुरुजी को आदेश, नवनाथ 84 सिद्धो का आदेश. तुम्ही दुकान टाकलं आहे, व्यवसाय टाकलेला आहे, तुमचं मोठं शॉप आहे, भरपूर पैसा खर्च केलाय, पण आता ग्राहक येत नाही. 4-5 महिने चांगला बिझनेस चालला, पण आता अधोगती सुरू झालेली आहे. दुकानावरती कर्ज काढलेलं आहे आणि दुकानच चालत नाहीये. दुकान आता बंद करण्याची वेळ आलेली आहे. तुम्ही एखादं पार्लर काढलेलं आहे, तुम्ही एखादं रेशनचं दुकान काढलेलं आहे आणि आता पैसा खर्च करून पण, कर्ज काढून पण तुमचं हप्ते फिटत नाही कारण दुकानच चालत नाही. बिझनेस बंद करण्याची वेळ आलेली असेल, तर हा उपाय नक्की करा. हा उपाय आपल्याला अमावास्या, शनिवार, मंगळवार किंवा सूर्यास्तानंतर करायचा आहे. यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे. एक स्टीलची ताटली घ्या. एक भीमसेनी कापूर लागणार आहे मोठा तुकडा, थोडी पिवळी मोहरी, थोडे काळे तीळ आणि कोहळा, हळद आणि कुंकू. तुम्हाला आता मी व्यवस्थितपणे विधी सांगते. लक्षपूर्वक ऐका आणि जर तुमचा बिझनेस खरंच तुम्हाला परत चालू करायचा असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. प्रथम कोहळा घ्या. त्याला पुढच्या साइडने आणि मागच्या साइडने हळद-कुंकवाची 5-5 बोटे लावा. नंतर कोहळा आडवा करा. त्याच्यावरती पिवळी मोहरी आणि काळे तीळ ठेवा. नंतर भीमसेन कापूर ठेवा. तो कापूर प्रज्वलित करा आणि दुकानाच्या संपूर्ण भागातून म्हणजे आतल्या साइडनी तो चारही कोपऱ्यातून वरून खाली 3-3 वेळा उतरवा. नंतर तुमच्या दरवाजाच्या बाहेर या, शटरच्या बाहेर या, चौकटीच्या बाहेर या. चौकटीपासून ते उंबऱ्यापर्यंत, उंबऱ्यापासून ते चौकटीपर्यंत 7 वेळा हा कोहळा उतरवायचा आहे. उतरवताना ओम क्रीम कालिकाये नमः, ओम श्री काळभैरवाय नमः हा मंत्र म्हणायचा आहे आणि देवाला प्रार्थना करायची, की आमच्या घरामध्ये जे काही निगेटिव्ह एनर्जी आलेली आहे, कुणाच्या निगेटिव्ह शक्तींमुळे, कुणाची निगेटिव्ह बाधेमुळे किंवा आमच्या काही चुकांमुळे आमचा बिझनेस जर बंद पडलेला असेल, कुणाची दृष्ट नजर लागलेली असेल, तर ती सगळी निघून जावी. नंतर तो कोहळा स्वतः घेऊन जायचा आहे सोबत आणि निर्जन स्थळी ठिकाणी जायचं आहे किंवा 3 रस्त्याला जायचं आहे आणि तो कोहळा जोरदारपणे आपटायचा आहे. एवढ्या जोरात आपटायचा, की त्याचे तुकडे झाले पाहिजेत. नंतर पाठीमागे न बघता सरळ घरी या आणि मिठाच्या पाण्याने हातपाय धुवून घरामध्ये प्रवेश करा. 3 शनिवार किंवा 3 वेळा हा उपाय केला, तर नक्की तुम्हाला रिझल्ट येईल आणि तुमचं बंद पडलेलं दुकान परत चालू होईल, अडकलेले पैसे परत मिळतील, बिझनेस परत जोरदारपणे चालू होईल. आणि जर आपण अजून पण नातू श्वेतांबरी या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल, तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आणि त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा. त्यांचा बिझनेस डबघाईला आलेला आहे. ओम नमो